गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा. लोणी गवळी येथे विकृत मास्तरचा घृणास्पद प्रकार. संतप्त ग्रामस्थांकडून आरोपीला चोप. मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षण देणाऱ्या शिक्षकानंच आपल्या विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय. जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेला महादेव आत्माराम मान तोडे वय वर्ष 58, सध्या मुक्काम मेहकर असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा शिक्षक येत्या 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार होता. मात्र निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्याच्या विकृत कृत्यांचा भंडाफोड झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही काळापासून हा शिक्षक 3ऱ्या वर्गातील विद्यार्थिनीशी गैरवर्तन करत होता. विद्यार्थिनींना धमकावून हा प्रकार कुणालाही सांगू नये अशी भीती तो निर्माण करत होता. बुधवारी 8 एप्रिल रोजी या प्रकाराची परिसीमा गाठत आरोपीनं 3 चिमुकल्या मुलीशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर त्याने मुलींना कपडे उतरवण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलींनी अखेर धैर्य एकवटत ही बाब आपल्या आईवडिलांना सांगितली आहे. ही माहिती मिळताच संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी सकाळी सुमारे 10 वाजता शाळेत धाव घेतली आणि आरोपी शिक्षकाला चांगलाच धडा शिकवत त्याची धुलाई केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनीही तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या घटनेनंतर काही काळ शाळा आणि गाव परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पालकांची समजूत काढली आहे. यानंतर आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन डोणगाव पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संतापजनक घटनेमुळे पुन्हा एकदा शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.